राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्राचे अंतःकरण हादरले. चंद्रपूर जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकऱ्याची किडनी कंबोडियात विकली. 6 सावकारांना अटक, पोलिसांकडून तपास सुरू. कापूस दर दबावातच. खानदेशात थेट खरेदीत 6,500 ते 6,800 रुपयांचा दर. शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा. खानदेशात कांदेबाग केळी लागवड 15,000 हेक्टरने कमी दरामुळे शेतकऱ्यांची पर्यायी पिकांना पसंती. बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावला तर कुटुंबाला भरपाईसह सरकारी नोकरी मिळणार. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांना आता राज्य आपत्तीचा दर्जा. वन्यजीव हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसांना 25 लाखांची मदत मिळणार. कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांच्या किमतीत 40% वाढ. फवारणी महागली. 1 एकर सोयाबीनचा उत्पादन खर्च 15 ते 20 हजाराच्या घरात. खतांच्या दरवाढीने शेतकरी त्रस्त. आर्थिक ताळमेळ बिघडला. उत्पादन खर्च वाढतोय, भाव मात्र कमी. मुदतीत नोंद न झालेल्या पिकांची ऑफलाईन पाहणी. 24 डिसेंबरपर्यंत करावे लागणार अर्ज. ऑफलाईन पाहणीचे वेळापत्रक तुम्ही येथे बघू शकता. शेती कामात मृत्यू, अपंगत्व आल्यास महाडीबीटीमुळे तातडीचा दिलासा. अर्जापासून मंजुरीपर्यंतचा कालावधी कमी होणार. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना देणार कुटुंबाला आर्थिक आधार. अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 1 लाखांची मदत. आता स्वाधार योजनेसाठी 31 डिसेंबरपर्यंत डेडलाईन. पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजन खर्चासाठी 51 हजारांची मदत. मंठा येथील शेतकऱ्याचा विक्रम. 50 गुंठ्यांमध्ये घेतला 85 टन ऊस. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अडचणींवर मात. दरवाढीच्या मागणीसाठी ऊसाच्या 12 ट्रॅक्टरची हवा सोडून आंदोलन. कारखान्याला जाणाऱ्या ट्रॅक्टरची हवा सोडल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. महसूल मंत्र्यांच्या विरोधात महसूल अधिकारी कर्मचारी संघटनांचा एल्गार. विना चौकशी अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या घोषणांबाबत रोष. कर्मचारी संघटनांद्वारा बेमुदत काम बंद करण्याचा इशारा. पैसे भरून पिकांचा विमा काढला, मात्र भरपाईचा छदामही अजून नाही मिळाला. पीक कापणी प्रयोगही झाला, कंपनीला परताव्याचा विसर. पैसा कुठे गेला, शेतकऱ्यांचा सवाल. तलाठ्याचा सही शिक्का कशाला? 15 रुपयातच आता डिजिटल 7/12. अडवणूक होण्याचा विषयच नाही. शासकीय कामांसाठीही डिजिटल 7/12 धरणार ग्राह्य. हमी केंद्रातील कापूस नोंदणीला उरले 14 दिवस. 1.5 लाख शेतकऱ्यांच्या नोंदी. 73 हजारांना अनुमती. 31 डिसेंबरपर्यंत कापूस विक्रीसाठी करता येणार नोंद. लाडकी बहीण योजनेच्या KYC साठी फक्त 14 दिवस शिल्लक. 31 डिसेंबरपर्यंत मुदत, अन्यथा लाभापासून राहावे लागेल वंचित. हवामानाचा पिकांना बसू शकतो फटका. पीक विमा काढलाय का? पीक विमा योजनेला अल्प प्रतिसाद. लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये उदासीनता. शासनाच्या रखडलेल्या घरकुलांना मिळणार वाळू. लिलाव झालेल्या 5 वाळू उपगटांमधून डिसेंबर नंतर पुरवठा होण्याची शक्यता. जळगाव जिल्ह्यात 534 भूमिहीन बनले शेतकरी. स्वाभिमान व सबलीकरण योजनेमुळे मिळाला दिलासा. लाभार्थ्यांना स्वतःच्या शेतीचा आनंद. 534 लाभार्थ्यांना प्रशासनाकडून मिळाली 1263 एकर शेती. पाणी अडवले पण विष नाही थांबले. मुळा, मुठा, भीमा नदीत फेस व तेलकट तवंग. शेतीसह आरोग्य धोक्यात. नदी सुधार योजना प्रत्यक्षात राबविण्याची मागणी. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.